नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। हजार ते 500 लोकांचे गायगोठ्यांचे टीए झालेले, या टीए दोनदा तीनदा होऊन परत रद्द होऊन या शेतकऱ्यांची ही पिळवणूक करतात। ही पंचायत समिती औरंगाबादची ही दशा आहे। याचे कारण एकमेव हे जे डिपार्टमेंट आहे एमआरजीएस, हे टीए झाल्यानंतर याला काय अडचण आहे याचा आज आपण खुलासा यांनी केलेला नाही। आज छत्रपती संभाजीनगर तालुका पंचायत समितीमध्ये शेतकऱ्याच्या वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून जी शेतकऱ्याची या ठिकाणी पिळवणूक होत आहे। अनेक योजने शेतकऱ्यांनी राबवल्या पण त्यांना आत्तापर्यंत पैसे मिळाले नाही। अशा सगळ्या योजनेची माहिती घेण्यासाठी फुलंब्री मतदारसंघाचे विद्यमान आमदार सन्माननीय बागडे साहेब यांनी 15 दिवसापूर्वी आम्हाला सर्व कार्यकर्त्याला सांगितलं की अनेक लाभधारकांचे त्यांना फोन चालू होते, जेणेकरून ज्या शेतकऱ्याने विहिरी खोदल्या, कोणी गोठ्याचं बांधकाम केलं आहे, काहींना 2-2, 3-3 वर्षे झाली पैसे नाही, म्हणून याचा शेतकऱ्याशी चर्चा करून 30 तारखेला आम्ही पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना सगळ्यांना निवेदन दिलं आहे। आणि निवेदन दिल्यानंतर या ठिकाणी आज BDO साहेब, गटविकास अधिकारी BDO मॅडम यांची वेळ घेऊन भेट घेण्याला आम्ही सर्व शेतकरी, सर्व प्रतिनिधी या ठिकाणी आलो असता अचानकपणे जाणीवपूर्वक BDO मॅडम यांनी आज रजा टाकून या ठिकाणाहून निघून गेल्या। खरं तर हे जनतेचे सेवक आहे, जनतेची सेवा करायचे यांचं काम आहे। अनेक शेतकरी या ठिकाणी त्यांना पेरणीला पैसे नाही, अनेक शेतकरी व्याजानं पैसे काढून त्या ठिकाणी विहिरीचं काम करतात, गोठ्याचं काम करतात आणि आज त्या या ठिकाणी निघून गेल्या शेतकऱ्याला न भेटता म्हणून या ठिकाणी शेतकऱ्याचा संताप व्यक्त झालेला होता। परंतु आपले सहाय्यक गट विकास अधिकारी साळुंखे साहेब या ठिकाणी आले आणि ते बोलले या ठिकाणी शेतकऱ्याच्या जे प्रश्न आहे त्यावर आत्ताच माझं भोकरे साहेब डेप्युटी CO यांच्याशी बोलणं झालं। त्यांनी सांगितलं की आपण या सगळ्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर 13 तारखेला 11 वाजता पंचायत समिती संभाजीनगर या ठिकाणी जनसुनावणी ठेवण्यात आलेली आहे। म्हणून मी सगळं शेतकऱ्याला या ठिकाणी आवाहन केलं की आपली माहिती त्या सुनावणीच्या दिवशी शेतकऱ्यांनी घेऊन यायची। इथं अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या तक्रारी या ठिकाणी लाभधारकांनी केल्या, पण त्यांनी सांगितलं का एका विहिरीला आम्हाला 20,000 रुपये द्यावं लागतात, गोठ्याला 15,000 रुपये द्यावं लागतात, अनेक शेतकऱ्याचे या ठिकाणून फाईल गायब होतात। असे वेगवेगळे कारणं प्रत्येक शेतकऱ्याचे आहे। पण ह्या सगळ्या प्रश्नावर येणाऱ्या 13 तारखेला सुनावणी होऊन शेतकऱ्याला न्याय मिळावा या ठिकाणची अशी आम्हाला अपेक्षा आहे। तसेच जवळपास 17 कोटी रुपये सरकारकडे शेतकऱ्याचे थकलेले आहे। रोजगार हमी कायद्यामध्ये 15 दिवसात शेतकऱ्याला कामाचा मोबदला मिळाला पाहिजे, पण ते होताना या ठिकाणी दिसत नाही। म्हणून आता 3-3 महिने झाले तरी शेतकऱ्याला पेमेंट नाही। या सगळ्या प्रश्नाचा या ठिकाणी आज सहाय्यक गट विकास अधिकारी यांच्याकडं घरानं मांडलेलं आहे। 13 तारखेला सविस्तर सुनावणी होऊन या ठिकाणी शेतकऱ्याला निश्चितपणाने न्याय मिळेल अशी शासनाची पुन्हा अपेक्षा आम्हाला सगळ्यांना आहे। आणि शासनालाही कळकळीची विनंती आहे की असं येणाऱ्या काळामध्ये येत्या सुनावणी झाल्यानंतर लगेच शेतकऱ्याला पेमेंट खात्यावर अदा करावं, त्याचं पेमेंट काम केलेल्या कामाचे पैसे शेतकऱ्याला द्यावे अशी विनंती आहे। आताच काही शेतकऱ्यांना जो दुसरी एक या ठिकाणी हे केले, जे गट्टूचे कामं होतात त्यांना लवकर दिले जातो, परंतु शेतकऱ्याला मात्र या ठिकाणी दिले जात नाही। कॉन्ट्रॅक्टरला पैसे दिले जाते, पण जे शेतकरी स्वतः लाभाच्या योजना आहे यांना मात्र त्यापासून दूर ठेवलं जातं। की हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे। म्हणून या दृष्टिकोनात या ठिकाणी आमच्यासोबत आलेले जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्माननीय रामबाबा शेळके, युवा मोर्चाचे भाजपचे अध्यक्ष शेखरजी दांडगे, बंडू घोरपडे, पूनम भाऊ चव्हाण, अनेक सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, अनेक गावाचे सरपंच आहेत। म्हणून या ठिकाणी
आम्ही शेवटची या ठिकाणी आता वॉर्निंग देणार आहे. सुनावणी झाल्यानंतर नाही जर पैसे मिळाले, या पंचायत समितीला शेतकऱ्याचे पैसे मिळेपर्यंत आम्ही बेमुदत उपोषण करणार आहोत. सर आत्ताच भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांचे नेते मंडळी राधाकृष्ण पठारे साहेब, शेळके साहेब आणि इतर जे आहेत तालुक्यातील प्रतिष्ठित मंडळी, त्यांचे कार्यकारिणी, तर या संदर्भामध्ये मी आत्ताच मिटिंगहून आलो नुकतंच स्मार्ट सिटीच्या या संदर्भामध्ये मान्य आयुक्त यांच्या. तर मला कळलं आणि मी लगेच या ठिकाणी आलो सभागृहामध्ये. तर आपली चर्चा चालू होती की तालुक्यातील काही लाभार्थी की ज्यांचे MRGS मगरारो या योजनेअंतर्गतचे गायगोटे असेल, विहिरी असेल किंवा इतर काही योजना त्या अनुषंगानं रस्ते असतील सरपंचांचे वगैरे, तर त्या संदर्भात प्रलंबित कामे किंवा ज्यांचं देयक द्यायचं राहिलं आहे किंवा ज्यांचे कामं प्रमा द्यायचे राहिले आहेत किंवा ज्यांचे दिलेले आहेत परंतु आणखी वर्क ऑर्डर त्यांच्या देणे बाकी आहेत, अशा संदर्भामध्ये या ठिकाणी चर्चा झालेली आहे. काही गाऱ्हाणे मांडलेले आहेत, तर ते मी त्यांचं निवेदन स्वीकारलेलं आहे. यासाठी निश्चितपणे 13 तारखेला आपण जनसुनावणी तालुक्याची शासनाकडून ठेवण्यात आलेली आहे. तर त्या सुनावणीपूर्वी विभागाला आम्ही त्याचं अवलोकन करून त्याच्यावरती निपटारा कसा होईल आणि प्रत्येक लाभार्थ्यांना सेवा त्यांच्या वेळीच कशा त्यांना मिळतील किंवा त्यांचा निधी जो आहे राहिलेला त्याची मागणी शासनाकडे मागून ते कसं त्यांना मिळेल यासाठीच आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत. सर, काही शेतकऱ्यांनी आरोप केलेले आहे पैसे घेतलेले अधिकाऱ्यांनी, त्यांच्यावर काय कारवाई करणार तुम्ही, असं तुमच्याकडे तक्रारी आलेल्या, किती तक्रारी आल्या? तर या बाबतीमध्ये मी एकच सांगेल की कुठलेही MRGS असेल किंवा कुठलीही योजना असेल शासनाची, ही तळागाळात आणि गरिबापर्यंत जाऊन त्यांना न्याय देण्याची ही योजना असतात. यासाठी 1 रुपया कोणाला देऊ नये आणि या बाबतीत जर कुठल्या प्रकारचं काय असेल तर त्यासाठी वेगळं डिपार्टमेंट आहे असं मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. तर कुठल्याही प्रकारचं लाभार्थ्यांनासुद्धा किंवा इतर जे आहेत गरीब लाभार्थी असेल, घरकुल असेल, विहिरी असेल किंवा गायगोठा असेल, 1 रुपया कोणी द्यायचं नाही, हेच मी त्या ठिकाणी आवर्जून सांगतो. आणि याप्रमाणे जे काही नियमाने कार्यालयामध्ये जे काही तुमच्या संचिका काय आलेले असतील त्याचा निपटारा कसा वेळेत होईल यासाठी मी प्रशासनाच्या वतीनं प्रयत्न आणि आमच्या BDO मॅडम आले की किंवा इतर आमचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याकडं हे देऊन मार्गदर्शन होऊन वेळेस निपटारा त्याचा केला जाईल. सर लोकप्रतिनिधींना मंजूर केला जातो नाही, असं काही आतापर्यंत निदर्शनात आलं नाही. आणि त्या बाबतीत जर तसं काय असेल सर गोठे किंवा इतर कामं जे त्याला मंजुरी किंवा त्यांची देयक देण्यास टाळाटाळ केलं तर मात्र गट्टूचे कामाला लगेच मंजुरी मिळते, काय गौड बंगाल येते? नाही, आता ही जी प्रक्रिया आहे तर ही सर त्यांची जी नियमावली ठरलेली आहे EGS MRGSची, त्या दृष्टीनं ते कदाचित काही गावाची कामं झाली असतील ज्यांचं प्रमा किंवा आलेला निधी त्यांना मिळाला असेल, परंतु हळूहळू हा निधी प्रत्येक कामासाठी लाभार्थ्यांचा असेल किंवा सार्वजनिक योजना असतील तर त्यासाठी तो मिळत आहे. असं या ठिकाणी आपण मागच्याही कालावधीत पैसे मिळालेले आहे, पुढचीसुद्धा मागणी केलेली आहे आणि ते पैसे किती फायली बाकी आहे आणि किती देणार आहे आणि किती शासनाचा निधी आलेला आहे आतापर्यंत ना आपण वाटप किती केला? नाही, आपल्याला ज्याप्रमाणे काही संचिका आलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण बहुतांश फायलीचा निपटारा केलेला आहे. परंतु नंतरच्या दरम्यानच्या काळात काही जे काही आलेले असतील तर त्याचीसुद्धा विगतवारी करून आम्ही त्या कसा वेळी त्याचा निपटारा होईल